नमस्कार, प्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत कारल्याची एक रेसिपी शेअर करणार आहे. ऑलरेडी मी कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे, पण आज परत एकदा शेअर करणार आहे. मस्त चटपटीत कारलं मी आज बनवणार आहे. अगदी छान तयार होतं असं कारलं. तुम्ही बनवून पहा. मी वाफवून वगैरे काहीही कारलं घेणार नाही आहे आणि मस्तपैकी कारलं बनवणार आहे, चटपटीत कारलं. तुम्ही कारल्याचं लोणचंही याला म्हणू शकता. गरम गरम चपाती भाकरी कशासोबतही खूप छान लागतं. वरण भाताबरोबरही खूप मस्त लागतं हे कारलं. तर तुम्ही असं नक्की बनवून पहा. तर मी जास्त वेळ नाही घेत, पाहूया आपण काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं आहे कारलं. तर हे पहा, चटपटीत कारलं बनवण्यासाठी आपण अर्धा किलो कारलं चिरून घेतलेलं आहे. मस्तपैकी मी स्लाईस करून घेतलेत आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी. त्यानंतर मी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे खूप सारा, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे. आणि हे पहा, मी जिरं, मोहरी, त्यानंतर थोडीशी बडीशेप, थोडीशी धणे घेतलेले आहे आणि हिंग, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. तर आपण काय करणार आहोत ना, तर हिरवी मिरची आणि लसूण याचे आपण स्लाईस करून घेणार आहोत, आपण चिरून घेणार आहोत मस्तपैकी. त्यानंतर हे जे मसाले आहेत हे मी सगळे ड्राय रोस्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर या सगळ्याची मी एक पावडर करून घेणार आहे, एकत्र ग्राइंड करून. आणि आपण आता पुढच्या प्रोसेसला सुरू करूया. चला तर हे पहा, आपण आता हे मसाले असे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता हे मसाले एकत्र आपण थंड करून घेणार आहोत आधी आपण याला. आणि मस्तपैकी यामध्ये लाल तिखट, हळद आणि हिंग घालून आपण याची एक पावडर बनवून घेणार आहोत. आता आपण हे असे मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता आपण हे सगळं एकत्र याची पावडर करून घेणार आहोत. आणि हे पहा, मी स्लाईस करून घेते लसणाचे असे आणि मिरची पण अशी कापून घेतलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया. कारला धुवून घेतलेला आहे आणि आपण तेल गरम करून घेतले. त्यात आपण आता राई घालून घेणार आहोत, नंतर जिरं घालून घेणार आहोत, मस्त तडतडून देणार आहोत आपण छानपैकी. त्यानंतर आपण त्याचा कढीपत्ता घालून घेणार आहोत. स्लाईस केलेलं लसूण आपण घालून घेणार आहोत मस्तपैकी. याच्यामध्ये मस्त खरपूस आपण सगळं भाजून घेणार आहोत छानपैकी. मिरच्या पण घालून घेणार आहोत आपण. हे सगळं आपण छान परतून घेणार आहोत. आता हे पहा, आपण हिरवी मिरची आणि लसूण मस्तपैकी असं खरपूस करून घेतलं आहे. आता आपण त्यात हिंग घालून घेतलेला आहे. तर आपण त्यात मीठ घालून घेणार आहोत. हळद घालून घेणार आहोत. आणि आता आपण ही कारलं जे धुवून घेतले त्यात घालून घेणार आहोत आपण. छान आपण मिक्स करून घेणार आहोत आहे. तर हे पहा, आपण कारलं असं मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे. आता आपण यात लिंबू पिळून घेणार आहोत. आपण मस्त चटपटीत कारलं बनवणार आहोत. आपण हे कारलं आधी शिजवून घेतलेलं नाही आहे, उकडून घेतलं, वाफवून घेतलेलं नाही, काही नाही आहे, पण तरी हे कारलं मस्त चटपटीत होणार आहे. तर आपण थोडंसं झाकण ठेवून घेणार आहोत त्याच्यावरती आणि याला शिजवून घेणार आहोत. बारीक गॅसवर आपण याला शिजवणार आहोत आणि मधून आपण याला हलवत राहणार आहोत. खरपूस करून घ्यायचं आपल्याला हे कारलं. आपण थोडंसं झाकण ठेवून घेऊया. ते पहा, कारला आपण असं परत एकदा हलवणार आहोत. असं वरचेवर आपण त्याला हलवत राहणार आहोत आणि परत झाकून आपण शिजवणार आहोत. आपण जराही यात पाणी घालणार नाही आहे. आता आपण इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती आपण आत्ताच घालून घ्यायची आहे, कारण कोथिंबीर याच्यात छान शिजल्यावर खूप छान लागते. आपलं कारलं अजून शिजायचं बाकी आहे. मस्त आपण याला खरपूस करून घेणार आहोत. आपण वरचेवर याला हलवत राहणार आहोत. हे पहा मस्त. आणि हे पहा, जी पावडर जे मी ड्राय रोस्ट करून मसाले घेतले होते त्याची अशी पावडर तयार केली मी. बघा मस्तपैकी छान खमंग सुगंध येतो आहे मस्तपैकी. एक प्रकारे आपला हा लोणच्याचा मसालाच तयार झालेला आहे. आपण आता चटपटीत कारल्याचं लोणचंच बनवणार आहोत. हे पहा, किती मस्त पावडर तयार झाली पहा. आपण फार बारीक नाही केले तिला, थोडंसं आपण जाडसर ठेवलं. पाहू शकता, घरच्या घरी आपण मसाला बनवला आहे मस्तपैकी. हे पहा, आपण कारला आता परत एकदा हलवून घेणार आहोत. आपलं खरपूस होत चाललं आहे कारला. आता पाहू शकता आपण आणखी त्याला खरपूस करून घेणार आहोत मस्तपैकी. हे कारलं विदाऊट पीजही छान राहतं.
टिकून राहतं. तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता आणि खायला जसं मुरणार तसं ते खूप छान लागतं. असं कारलं तुम्ही नक्की बनवून पहा. हे पहा, आपण कारला आता परत एकदा हलवून घेणार आहोत. आपलं खरपूस होत चाललं आहे कारला. आता पाहू शकता आपण आणखी त्याला खरपूस करून घेणार आहोत मस्तपैकी. हे कारलं विदाऊट फ्रीजही छान राहतं, टिकून राहतं. तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता आणि खायला जसं मुरणार तसं ते खूप छान लागतं. असं कारलं तुम्ही नक्की बनवून पहा. तर हे पहा, आपलं कारलं मस्त शिजलेलं आहे आणि खरपूसही झालेलं आहे. पाहू शकता आपण. हे बघा, मस्त शिजलं आहे कारलं आपलं आणि छान खरपूस झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग याला आपण एक तडका देऊन घेणार आहोत. तर हे पहा, तेल गरम केलेलं आहे आपण. यात आपण आता हा मसाला जो आपण बनवला आहे तो घालून घेणार आहोत मस्तपैकी. तुम्हाला कसं हवं आहे तसं तुम्ही मसाला घालू शकता. तर आपण तडका कारल्यावर टाकून घेणार आहोत मस्तपैकी. छान कालवून घेणार आहोत आपण. मस्त आपलं चटपटीत कारलं तयार होतं. आपण आता ऑलरेडी लिंबू पण घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे. तर हे पहा, मस्त आपलं चटपटीत कारलं तयार झालेलं आहे. कारल्याचं लोणचंही तुम्ही म्हणू शकता. किती छान तयार झालं आहे पहा. मस्त चटपटीत दिसतंय ते. हे पहा, किती मस्त तयार झालं आहे आपलं कारलं. तर चपाती भाकरी कशासोबतही छान लागतं. वरण भातासोबतही खूप सुंदर लागतं हे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे असं कारलं. तर हे पहा, आपलं चटपटीत कारलं तयार झालेलं आहे. कारल्याचं लोणचंही तुम्ही याला म्हणू शकता आणि अगदी छान तयार होतं. गरम गरम चपाती भाकरी, गरम गरम वरण भात कशासोबतही छान लागतं. तुम्हाला जर प्रवासात घेऊन जायचं असेल असं कारलं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे कारलं 4 ते 5 दिवस खराब होत नाही. आणि याच्यात आपण मस्तपैकी लसूण टाकलेला आहे, भरपूर सारा मिरची टाकलेली आहे आणि मस्तपैकी लिंबू पिळलेला आहे. मस्त चटपटीत कारलं तयार होतं आहे आणि अगदी खरंच लोणच्यासारखं लागतं. कडूपणा याच्यात अजिबात लागत नाही. तुम्ही नक्की अशी रेसिपी बनवून पहा. मुलं जर कारलं खात नसतील असं कारलं तुम्ही बनवा. बघा, मुलं आवडीने कारलं खातील. आणि कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.